प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना माझ्या प्रेमपूर्वक शुभेच्छा. कसे आहात? सगळं ठीक आहे ना? तुम्ही नेहमी प्रभूमध्ये चांगलेच असावं, आनंदात असावं, सुखात असावं आणि समाधानात असावं. म्हणूनच प्रभू तुमच्यावर प्रेम करत आहे आणि तुमच्याशी बोलत आहे. हे ठिकाण पाहिलंत का? खूपच सुंदर आहे ना? समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतोय का? मलेशिया देशातील एका समुद्रकिनाऱ्यावर एका खडकावर उभा राहून मी तुमच्याशी बोलत आहे. येशू ख्रिस्त हे तुमच्यावर खूप प्रेम करणारे एक दैवत आहे. प्रभू हा असा देव आहे जो आपल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतो आणि त्या जाणून घेतो. आपले विचार तो दूरवरूनही ओळखतो. आपण दुःखी आहोत का, आनंदी आहोत का, की थकून गेलो आहोत, हे सगळं त्याला माहीत आहे. आज कदाचित तुमच्या मनात काही प्रमाणात तुम्ही दुखावले गेले असाल. कदाचित तुमचं शरीर थकलेलं असेल किंवा तुम्ही खूपच अशक्त अवस्थेत असाल. माझ्यासोबत कोण आहे? अशा प्रकारची एक भावना तुमच्या मनात परिणाम घडवून आणलेली असू शकते. म्हणजे एकदा मी एका मुलीशी बोलत होतो तेव्हा डोळ्यात अश्रू घेऊन त्या मुलीने एक गोष्ट सांगितली. माझे वडील आहेत, आई आहे, सगळे होते, पण मला कधीच असं वाटलं नाही की कोणी माझ्यासोबत आहे. असं वाटलं तर त्यांचं प्रेम नव्हतं, त्यांचं जिव्हाळा नव्हता आणि त्यांची काळजी नव्हती. म्हणजे मी फक्त त्या कुटुंबात राहते असं वाटतं, कारण त्यांना माझ्याबद्दल काहीच काळजी नाही. मी काय शिकते हे माझ्या वडिलांना माहितीही नाही. मी काय करते हे त्यांना माहीत नाही. ते मला विचारत नाहीत, लक्ष देत नाहीत. म्हणजे सगळे असूनही मी अनाथ असल्यासारखी आहे असं त्या मुलीने सांगितलं. तुम्हालाही असं काहीसं वाटतं का? कुटुंब आहे, पत्नी आहे, नवरा आहे, मुलं आहे, आईवडील आहे, सगळे आहे. सगळे असूनही माझ्यासोबत खरंच कोण आहे अशी एक भावना तुम्हाला कधी वाटते का? कोणत्याही परिस्थितीत तुमच्यासोबत एक व्यक्ती असतेच. तो कोण आहे माहिती आहे का? अनुवाद अध्याय 33 वचना 27. अनादी देव तुझा आश्रय आहे, सनातन बाहूंचा तुला आधार आहे. देव जो अनादी आहे आणि सदैव अस्तित्वात आहे, तोच तुमचं आश्रयस्थान आहे आणि त्याचे हात तुम्हाला आधार देतात. कधी कधी असं वाटतं का की कोणाला तरी घट्ट मिठी मारून रडावं? असं तुम्ही अनुभवलं का? मनातला भार इतका दाटलेला असतो की कोणाला तरी सांगून रडावंसं वाटतं. कोणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावं असं वाटतं. तुम्ही अशा परिस्थितीत आहात का? प्रभू आपला हात पुढे करून सांगतोय, मी तुझं आश्रयस्थान आहे, माझं वचन तुझ्यासाठी आधार आहे. तू ये, माझ्या छातीवर डोकं ठेवून रड, तुझा सारा भार मला सांगून टाक, मी त्याची काळजी घेईन असं तो सांगतो. इतका अद्भुत प्रभू जेव्हा लहान मुलांना येशूजवळ आणलं गेलं तेव्हा त्याने त्यांना मिठीत घेतलं आणि आशीर्वाद दिला असं बायबलमध्ये लिहिलं आहे. तुम्ही त्याचीच मुलं आहात ना? तो एक पिता म्हणून तुम्हाला मिठीत घेतो आणि दिलासा देतो असा देव आहे तो. तो म्हणतो, मी तुझं आश्रयस्थान आहे, माझं बाहुपाश तुझ्यासाठी आधार आणि संरक्षण आहे, मग तुला का घाबरायचं असं तो सांगतो. आपल्यासाठी आश्रय आणि आधार व्हावा म्हणून त्याने स्वतःला क्रुसावर बलिदान दिलं. त्याने आपलं सर्व रक्त आपल्यासाठी सांडलं. तो म्हणतो, माझे जखमेचे व्रण पहा, हे सगळं तुझ्यासाठीच आहे. माझ्या जखमा पहा, त्या सुद्धा तुझ्यासाठीच आहे. तुझ्यावर असलेल्या प्रेमामुळे मी तुझ्यासाठी सगळं सहन केलं. माझे खांदे तुझ्यासाठी आहेत, ये माझ्यावर विसंबून राहा असं प्रभू प्रेमाने सांगतो. जर तुझ्या मनात असं वाटत असेल की माझ्यासोबत कोणीच नाही, तर तू तुझ्या मनातील ओझं सांगायला हवं. येशू आहेत, ते आपल्यासाठी एक आश्रयस्थान आहेत, आधार आहेत. त्यांच्या छातीवर डोकं टेकवून अश्रूंनी आपल्या मनातील ओझ त्यांना सांगा. एक अशी शांती आहे जी अंतःकरण भरून टाकते. काही वेळा काही ओझी मनावर इतकी जड होतात की आपल्याला असं वाटतं की कुणाला तरी सांगावं, आपलं ओझ शेअर करावं आणि रडावं.
कोणाला सांगू शकतो? सांगा, मीही तुमच्यासारखाच एक दुःखांनी भरलेला माणूस आहे का? देवाच्या मंडळीमध्ये बसून काहीच प्रार्थना करता येत नाही. प्रभू, मी तुझ्या पायाशी आलो आहे असं म्हणावं लागतं. तुझ्या मंडळीमध्ये माझं हृदय ओतून अश्रूंनी प्रार्थना करत असताना त्याचा हात मला कवेत घेतोय असं जाणवतं, अनुभवता येतं. त्याचे बाहुपाश आपल्याला घट्ट मिठीत घेतात आणि तो आपल्याला दिलासा देतो. तोच येशू आता तुमच्याकडे पाहून म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुला, माझे बाहुपाश तुझ्यासाठी आधार आहेत. माझ्या छातीवर विसा. मी तुझं आश्रयस्थान आहे. कोणी तुला प्रेम केलं नाही तर काय? कोणी तुला समजून घेतलं नाही तर काय? तो म्हणतो, मी तुझ्या सोबत आहे. तुम्ही त्याच्याकडे धावून आलात का? तुम्ही त्याच्या छातीवर विसाप आहात का? तुमचं ओझं तुम्ही त्याच्या समोर मांडत आहात का? प्रभू, तुम्हीच आमचं आश्रयस्थान आहात. तूच सांत्वन आहेस. मी माझे ओझे कोणाला सांगू? करू शकतो का? मी तुमच्या छातीवर विसावतो. माझ्या हृदयातील वेदना अश्रूंमधून तुमच्या उपस्थितीत ओतून टाकतो. तू मला कवेत घेणारा देव आहेस. तू मला आलिंगन देणारा देव आहेस. तू मला संरक्षण करणारा देव आहेस. मी तुमच्या छातीवर स्वतःला अर्पण करतो. प्रभू, तूच माझं आश्रयस्थान आहेस. तूच माझा आधार आहेस. येशूच्या नावाने आमेन, आमेन.